संक्रांत म्हणजे सूर्याचा उत्तरायणात प्रवेश, एक महापर्वकाल, मोक्षकाळ पण म्हणता येईल. खरोखरच महापर्वकाल म्हणजे एका महापर्वाचा अस्त या दिवशी झाला. महाभारतातील अथपासून इतिपर्यंत प्रत्येक घटनांचे साक्षीदार म्हणजे गंगापुत्र, गौरांग, देवव्रत, भीष्म, पितामह आणि महामहिम यांच्या जन्माच्या कहाणीपासून तर त्यांच्या शेवटापर्यंत या महान व्यक्ती, तपस्वी, योगी अनेक गोष्टी सहन करायलाच जन्मला होता की काय असंच वाटतं. आज आपण विचार करणार आहोत महामहिम भीष्मांबद्दल आणि वर्तमानातही त्या सर्व व्यक्ती कशा आहेत याबद्दल. कोणालाही दुखावणे हा हेतू नाही, फक्त मनातील गोष्टींना वाट करून दिली एवढेच काय ते. वशिष्ठ ऋषींच्या शापामुळे 8ही वसूंना मृत्यूलोकात यावं लागेल, ते गंगा आणि शांतनू यांचे पुत्र बनून. पहिल्या 7 वसूंना जन्मतःच गंगेत प्रवाहित करण्यात आले आणि त्यांना मुक्ती मिळाली. पण 8व्या वसूला मात्र पृथ्वीवरच राहावे लागले. तो 8वा वसू म्हणजेच महापराक्रमी भीष्म. त्यांचे नाव पहिले देवव्रत. देवव्रतला सोबत घेऊन गंगा निघून गेली. मोठ्या दुःखी अंतःकरणाने शांतनूने पुन्हा राज्यकारभार करण्यास सुरुवात केली. एके दिवशी शांतनूला गंगेचा प्रवाह स्थिर झाल्याचे लक्षात आले. त्यांना खूप आश्चर्य वाटले आणि मग बघतात तो काय, एक सुकुमार, चेहऱ्यावर विलक्षण तेज आणि धनुर्विद्येत प्रवीण असणाऱ्या बालकाने बाणांचा तट उभा केला होता आणि बघता बघता गंगेसारख्या विशाल नदीतील पाणीसुद्धा अडवल्या गेले होते. अत्यंत कुतूहलाने शांतनू या बालकाकडे बघत असतानाच गंगेचे अवतरण झाले. हा आपलाच पुत्र देवव्रत आहे. आता महाराज, यापुढे आपण याचा सांभाळ करावा असे सांगून ती निघून गेली. राजाला कोण आनंद झाला. इतक्या वर्षांनी राज्याचा राजकुमार त्यांना लाभला होता. त्याचा विधिवत युवराजपदाचा अभिषेकही करण्यात आला. सर्व काही ठीकठाक चालू होते. पण राजा शांतनू सत्यवतीच्या प्रेमात पडला. मनोमन विवाहास दोघेही तयार होते. परंतु सत्यवतीने राजाला निक्षून सांगितले, महाराज, आपला पुत्रच राज्याच्या गादीवर बसेल. शांतनू ते कसं मान्य करणार. मोठा पुत्र देवव्रत हाच खरा राज्याचा वारसदार होता ना. ही गोष्ट देवव्रताच्या लक्षात आली. त्याने सत्यवतीचे म्हणणे कबूल केले आणि प्रतिज्ञा घेतली, सत्यवतीचाच पुत्र गादीचा वारसदार राहील आणि पुढे कोणतेही वैमनस्य होऊ नये म्हणून मी आजन्म ब्रह्मचर्य स्वीकारी. एवढ्या मोठ्या प्रतिज्ञेने सर्व आकाश पाताळ ढवळून निघाले आणि ती प्रतिज्ञा भीष्म प्रतिज्ञा म्हणून रूढ झाली. भीष्म म्हणजे भयंकर, रौद्र आणि भीषण. पुढे शांतनूला चित्रांगद व विचित्रवीर्य अशी 2 मुले झाली. गंधर्वांच्या सोबत होणाऱ्या युद्धात चित्रांगद मारला गेला. विचित्रवीर्याला राज्याभिषेक करायचा म्हणजे राणी लागणारच. मुळातच तो अशक्त, अगदी सामान्य, पण राजाचा मुलगा. स्वयंवर रचायचे तर कशाच्या भरोशावर, आणि लढाई जिंकून आणण्याचे बळ त्यांच्यात नव्हते. अशावेळी आपल्या लहान भावासाठी भीष्माने काशी नरेशाच्या 3ही मुली अंबा, अंबिका, अंबालिका यांना विचित्रवीर्याशी लग्न करायसाठी घेऊन आले. अंबिका अंबालिकाचा विवाह तर झाला, पण अंबाला तिने वरलेल्या शाल्वाकडे पुन्हा पाठवण्यात आले. शाल्वाने पण तिचा स्वीकार करण्यास नकार दिला. आता ती शाल्वाची पण नव्हती आणि कुठल्या राजाची पण नव्हती. भीष्मांनी जिंकून आणलं म्हणून आंबेचा स्वीकार भीष्मांनी करावा असं तिचं म्हणणं पडलं. भीष्मांनी आजन्म ब्रह्मचर्याचं व्रत घेतलं असल्याचं सांगितलं. तेव्हा आंबेने परशुरामांकडे जाऊन त्यांचं मन वळवावं असं अपेक्षा केली. पण आंबेचा स्वीकार करावा म्हणून भीष्म आणि परशुराम यांच्यातही मोठे युद्ध झाले. गुरु शिष्यांमधील युद्ध शेवटी देवतांच्या मध्यस्थीने थांबले. गुरुच्या तोडीस तोड शिष्य बघून परशुरामांनाही धन्य धन्य झाले. भीष्म आपला स्वीकार करत नाहीत हे बघून अंबाने मी भीष्माच्या मृत्यूचे कारण बनून जरूर वापस येईन अशी प्रतिज्ञा केली
आणि अग्निप्रवेश केला. कालांतराने धृतराष्ट्राला 100 पुत्र म्हणजेच कौरव व कुंतीचे 5 पुत्र पांडव असे झाले. भीष्म पितामह बनले. सर्वांना यथोचित शिक्षण प्रशिक्षण सुरूच होते. त्यांचा सगळ्यांचा लाडका तो अर्जुन, आणि अर्जुनालाही पितामहांचा खूप ओढा होता. भीमानी काही खोड्या केल्या किंवा मुलांमध्ये काही दंगामस्ती झाली तर अर्जुन सरळ जाऊन पितामह पितामह करत जाऊन त्यांच्या कुशीत लपत असे. दुर्योधन मात्र आपल्या अहंकारातच मग्न होता. आपल्यापेक्षा श्रेष्ठ कोणी असूच शकत नाही अशी त्याची धारणा होती. खरोखरच होताही तो तसा धुरंधरच. आपल्या अंधत्वाची खंत आणि पुढे आपल्याच मुलाला राज्यगादी मिळावी म्हणून काही महत्त्वाकांक्षा बघून दुर्योधन आणि दुःशासन यांच्या मनातही पांडवांसाठी वैमनस्य वाढू लागले. कालांतराने पांडवांचा विवाह झाला. आपसात भाऊबंदकी करण्यापेक्षा राज्य अर्धे अर्धे वाटून घ्यावे हा प्रस्ताव मांडण्यात आला. पण हा देखील दुर्योधनाने आणि पर्यायाने धृतराष्ट्राने अमान्य केला. लाक्षागृहात पांडवांसकट कुंतीला जाळून भस्मसात करण्याचा देखील प्रयत्न करण्यात आला. भीष्म त्याही प्रसंगाचे साक्षीदार होते. कालांतराने द्यूत क्रीडेसाठी निमंत्रण पाठवले गेले. दुर्योधनासाठी शकुनी फासे टाकत होता. हे खरं तर नियमाला धरून नव्हते. पांडव कशामुळे हरत आहेत हे समजल्यावरही पितामह, गुरुजन आणि पूर्ण सभा तटस्थ होती. द्रौपदी वस्त्रहरण, प्रत्यक्ष कुलवधूचा अपमान त्यांच्या डोळ्यात देखत होत असताना सर्व चूप बसून बघत होते. 12 वर्षाचा वनवास, 1 वर्षाचा अज्ञातवास हा पांडवांना स्वीकारावा लागला. एवढ्या अनेक घटना एकामागून एक घडत असताना भीष्मांनी आपल्या कर्तेपणाचा अधिकार वापरून किंवा गुरुजनांनी काहीच निषेध दर्शवू नये किंवा त्यांचा हा घोर अपराध करणाऱ्यांना काहीच शासन करू नये. द्यूत्यात राज्य बाकी सगळं हरल्यामुळे सर्व पांडव शिक्षा भोगून वनवास भोगून आले. पण वनवास अज्ञातवास हे सगळं झाल्यानंतरही पांडवांना राज्य देण्यास कौरवांचा नकारच होता. खरं सांगते, शिक्षा न झाल्याने कौरवांची सूडबुद्धी वाढतच गेली. कौरवांच्या राज्याच्या लालसेपोटी महाघोर महाविनाशक अशा महायुद्धाला सुरुवात झाली. कृष्णाची उत्तम सेना, भीष्मांसारखा कुशल सेनापती, सर्व शक्तिमान कृपाचार्य, द्रोणाचार्य असे अनेक शूर योद्धे कौरवांच्या पक्षात होते. पांडवांकडनं अनेक योद्धे तर होतेच, पण एकटा श्रीकृष्ण आणि तोही शस्त्र उचलणार नाही अशी प्रतिज्ञा घेतलेला. त्यामुळे आपला विजय हा निश्चित आहे असा विश्वासातच कौरव सेना होती. युद्धाचे रणशिंग फुंकले गेले. 8 दिवस घनघोर युद्ध झाले. भीष्मांचे एक एक शस्त्र अस्त्र पांडवांच्या सेनेला संपवित होते. दोन्हीकडील सेना रथी महारथी पराक्रमांची शर्थ करत होते. पण पांडवांपैकी एकालाही पितामह संपवत नाहीत हे बघून दुर्योधनाने चिडून त्यांच्यावर शंका घेतली. पितामह, तुम्ही मुद्दाम तर असं करत नाहात ना? शेवटी भीष्म म्हणाले की उद्या सूर्यास्तापर्यंत मी एक तर पांडवांना मारेन, नाहीतर सेनापतीपद नक्कीच सोडेन. फक्त कृष्णालाच त्यातली मेघ कळली होती. काय? पांडवांना मारेन नाहीतर सेनापतीपद सोडेन. द्रौपदीला घेऊन कृष्ण भीष्मांच्या जवळ गेले. राहुटीत गेल्यावर द्रौपदीने नमस्कार केला. पितामहांनी तिला अखंड सौभाग्यवती भव असा आशीर्वाद देखील दिला. भयभीत झालेल्या पांडवांनी नमस्कार केल्यावर भीष्मांनीच स्वतःच्या पराभवाचा मार्ग त्यांना सुचवला. माझ्यापेक्षा कमजोर किंवा स्त्री असेल तर अशांशी मी युद्ध करणार नाही. मी शस्त्र खाली टाकेन आणि त्यांच्याशी लढणार नाही. झाले. दुसऱ्या दिवशी सूर्योदयापासून पुन्हा धुमश्चक्री सुरू झाली. अर्जुनाचे बाण पितामहांच्या आजूबाजूला जात होते. एवढा धनुर्धर, पण त्याचे व्याकुळ मन पितामहांना घायाळ करण्यास तयारच नव्हते. भीष्मांच्या बाणांनी मात्र अर्जुनाच्या रथाची सेनेची
लाखो सैनिकांची हानी केली. शेवटी कृष्ण चिडून म्हणाला, तू काय करतोयस? शेवटी कृष्णानेच शिखंडीला पुढे येण्यास सांगितले. त्याच्या मागे अर्जुनाला उभे केले. शिखंडी म्हणजे पूर्वजन्मीची अंबा. अर्जुनाने मागून बाणावर बाण चालवले. मनाला अत्यंत यातना होत होत्या. त्यांच्यावरील प्रेम ममत्वाचे बांध बाजूला सारून अनेक बाणांनी विदीर्ण झालेल्या शरीराला अर्जुनाच्या बाणांनी शय्या दिली. महान पराक्रमी योद्धा शय्येवर होता. शरीर रक्तबंबाळ झाले होते, पण मन मात्र तृप्त होते. तब्बल 58 दिवसाच्या बाणांच्या शय्येवर गुरुवर पडून होते. आपले राज्य आता सुरक्षित हातात जाणार याची खात्री झाल्यावरच उत्तरायणात संक्रांतीच्या दिवशी तब्बल 150 वर्ष वयाच्या महान योद्ध्यांनी आपल्या इच्छेनुसार मृत्यूला स्वीकारले. खरा इतिहासातील अनेक प्रसंग मनावर ठसा ठेवून जातात, तर काही अनुत्तरित प्रश्न कायम मनात घोळत राहतात. इतिहासातून आपण काही शिकलेच पाहिजे असं म्हणतात. हे सगळं महाभारत ऐकताना किंवा रामायण ऐकताना आपल्याला समजून घेतलं पाहिजे. त्याच्यातील व्यक्ती समजून घेताना खरंच वाटतं की कोणतेही युग असले, कोणताही काळ लोटला आणि कितीही काळ लोटला तरी प्रत्येक व्यक्तिमत्व समाजात आपल्याला दिसतंच. अंध असून सत्तेचा लोभ असणारा धृतराष्ट्र, नियमाप्रमाणे अधिकार नसतानाही घरातल्या घरात भाऊबंदकी पाळणारे, अगदी त्याच्या मरणावर टपलाले दुर्योधन, दुःशासन या जगात दिसतातच आहेत. शकुनीचे अवतार तर बघायलाच नको. स्वतः गादीवर नसूनही राज्याचा विचार करणारा बुद्धिवंत चाणाक्ष विदुरही आपल्याला दिसतात. तसेच स्वतःच्या हक्कासाठी लढणारे पांडव आजही लढतच आहेत. कोर्ट कचेऱ्या करण्यात पैसा आणि पूर्ण पिढी संपून जाते, पण योग्य न्याय मिळेलच असं नाही ना. आणि हा पण एक प्रकारे वनवासच की हो. गंगापुत्र भीष्म खरोखर एक मोठे व्यक्तिमत्व, असामान्य योद्धा. पण घरात इतके राजकारण चालू असताना ते कोणत्याही अधिकारवाणीने का थांबवत नाहीत? ते कुठे त्यांनी म्हटलं आहे की सत्यवतीने त्यांच्याकडून माझाच मुलगा गादीचा वारसदार होईल एवढेच नव्हे तर देवव्रत हा गादीचा सेवक म्हणून कामकाज बघेल. आणि सेवकाला काही बोलायचा अधिकार तरी कुठून मिळणार ना. आणि म्हणतात की जशी आपली संगत असेल त्याच्याप्रमाणे आपली बुद्धी काम करते. त्याच्यामुळे अधर्माच्या पक्षात असल्यामुळे भीष्मांना शांत राहून फक्त साक्षीदार म्हणूनच काम करावे लागले. स्वतःचे मत मांडता आलेच नाही. कोणत्याही योग्य गोष्टीसाठी कोणाचा शब्द पाळणे बरोबरच आहे, पण पूर्ण घराण्याचा वंशाचा नाश होण्याची वेळ आली तरी पण सत्यवतीने बोलवून वदवून घेतलेला शब्द यांनी दिला नव्हता. सत्यवतीने वदवून घेतलेला शब्द पाळायलाच हवा होता का? हे कोडच आहे. फक्त एकच वाटतं, भीष्मांनी जर योग्य वेळेस धृतराष्ट्रापासून सगळ्यांना ठणकावून सांगितलं असतं तर वेगळंच चित्र राहिलं असतं. भीष्मांचं मन त्यांना खात होतं, पण प्रतिज्ञाबद्ध असल्याने बोलता पण येत नव्हतं. श्रीकृष्णानं नाही का स्वतःच शस्त्र उचलणार नाही असं म्हटल्यावरही रथाचे चाक उचलून ते वार करणारच होते. दुष्टांच्या संवारासाठी किंवा समाजाच्या कल्याणासाठी वचनात बदल करता येतो, हे फक्त श्रीकृष्णच करू जाणे. भीष्मांना मात्र त्यांच्या शब्दाची किंवा प्रतिज्ञेची किंमत यापेक्षा जास्त वाटली. आताही काळ बदलला आहे, पण वडीलधारी माणसे कोणालाही दिलेल्या वचनात अडकलेले नाहीत. पण तरी नवीन पिढीला एवढं स्पष्टपणे सांगू शकतात का? नवीन पिढीचे नवीन विचार योग्य की अयोग्य कोणी ठरवायचे? रात्री उशिरापर्यंत बाहेर राहणे, कोणत्या संगतीत आहात हे कोणालाही घरी न कळणे, तोकड्या कपड्यात अंगप्रदर्शन करणे का तर ही फॅशन आहे. अरे पण यातून दुःशासन समोर आले तर त्याचा दोष कोणाचा? आईने जर डोळेझाक करून मुलांसाठी गांधारी बनणे योग्य आहे का? त्यांचं नुकसान कोणाचं होणार? आणि मोठ्या लोकांना हे अजिबात पटत नाही, पण आपण काही बोललो तर माझेच लोक, मुलं, लेकी, सुना माझ्यापासून दुरावतील का? ही भीती म्हणजे अधिकार असूनही
संबंध चांगले राहावेत म्हणून चूप कोणी बसायचं, तर थोरा मोठ्यांनी. असो, युद्धप्रसंगी समोर आपलेच स्वकीय, आपले गुरुजन, आप्त, विशेषतः पितामहांना बघून अर्जुन खूप भावनाप्रधान झाला होता. माधवा, कसा बाण चालव रे आपल्याच लोकांवर. भीष्मांनी सेनापती म्हणून उभे असताना हा विचार खरंच केला असेल का? केलाही असेल कदाचित. मी पांडवांना मारणार नाही, बाकी सेनेला मारीन, असं त्यांनी म्हटलंच होतं. पण भावनेपेक्षा कर्तव्याला जास्त महत्त्व देणारे होते ना ते. यावरून एक समजतं की नातं हे प्रत्येकाने सांभाळायचं असतं. मोठ्यांना त्यांच्या अनुभवाचा, वयाचा मान मिळायलाच हवा. आणि नवीन पिढीने पण आपले कुटुंब एकत्रित कसे राहील, भावी पिढीवर सुसंस्कार कसे होतील, याबद्दल विचार हा करायलाच हवा. आणि मोठ्यांनी देखील तरुण पिढीचे जिथे कुठे चुकत असेल तिथे तिला दाखवायलाच हवे, मार्गदर्शक व्हायलाच हवे. इतिहासातून चांगलं ते घ्यावं, वाईट ते सोडून द्यावं, त्यापासून सावध राहावं, एवढंच खरं. सगळे 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 विचार शक्य आहेत, फक्त पितामह भीष्म मात्र होणे नाही. महासागराप्रमाणे विशाल, विस्तृत अनेक पिढ्यांचे डोळ्यासमोर मोठ्याने मोठे होत असणारा, त्याचा ऱ्हास होत असणारा, अनेक बदलांचे साक्षीदार असे खंबीर महाभारतातील अलौकिक व्यक्तिमत्व म्हणजे भीष्म. हजारो वर्षानंतर मनामनात असणाऱ्या आदरणीय, अविस्मरणीय आणि अद्वितीय अशा पितामहांना शतशः प्रणाम, शतशः प्रणाम. असा मृत्युंजय होणे नाही, होणे नाही.